श्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. शेतकऱ्यांसाठी कवीच्या कवितेने शस्त्र बनावे. कवी रमजान मुल्ला. पलूस येथे संस्कार श्रमप्रतिष्ठान बलवडी व किसान सभेच्या वतीनं श्रमक्रांती पुरस्काराचं आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कवी कट्टाच्या अध्यक्षस्थानावरून रमजान मुल्ला यांनी विचार मांडले. आपल्या सर्वांचे ऊर्जास्थान शेतकरी आहे. त्याच्या समस्याचे निराकरण करण्याचे साहित्याच्या रूपाने पर्याय कवींनी आपल्या कवितेतून देणं काळाची गरज आहे. यावेळी भूमीचे पोस्टमॉर्टम होणं बाकी आहे, ही गर्भित अर्थाची कविता त्यांनी शेतकऱ्यांना ऐकवली. यावेळी प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड, प्राध्यापक नंदिनी पाटील, कॉम्रेड लता भिसे, अशोक पवार, चंद्रकांत वेल्हाळ, नलवडे बापू, नामदेव जाधव, सत्येंद्र कामत, शांतीनाथ मांगले, तुकाराम पवार, सतीश लोखंडे, दीपक पवार, संदीप नाझरे, कॉम्रेड वैभव पवार, नंदकुमार हत्तीकर आदींनी आपल्या कविता सादर केल्या. सूत्रसंचालन विश्वनाथ गायकवाड यांनी केलं, तर आभार सतीश लोखंडे यांनी मानले. सबंध रामायण 3 ओळीत बसवलं. रेषा आखली, पहिली ओळ संपली. रेषा आखली, पाऊल पुढे पडले, रामायण घडले. कविता ही अशी असते. आपल्या सभोवतालचा जो आताचा काळ आहे, वास्तव काळ ज्याला आपण म्हणू, इतका भयावह आहे. हा काळ साहित्य लिहिणाऱ्या लोकांसाठी, विचार करणाऱ्या लोकांसाठी अनुकूल काळ आहे. कारण ज्या ज्या वेळेला दग्ध भोवताल आपल्या सभोवताली पसरलेला असतो, लिहिण्यासाठी तोच काळ अनुकूल असतो. आणि हे काही फार चांगलं लक्षण आहे असं मी मानत नाही. लिहिणाऱ्यांसाठी जरी काळ चांगला असला तरी सुद्धा या समाजामध्ये सुख, शांती, आनंद नांदावा यासाठी अजूनही काही लोकांना रस्त्यावरची लढाई लढावी लागते. यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही. आता आपण काय केलंय, आपण आपली जी घरं आहेत आपण फार संकुचित झालो असतो. आपण एक छान असं टुंडार घर बांधलेलं आहे. घराला चारही बाजूने कंपाऊंड केलेलं आहे. घराला चांगले जे अगदी सुशोभित करून सुंदर असं घर रंगवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, घराचं दार बंद केलेलं आहे. कोणीही एखादा याचक जेव्हा तुमच्या दारात येतो तेव्हा अगोदर त्या याचकावरती तुम्ही तुमच्या दारात बांधलेलं पुत्र घुमत, याचकावरती पुत्र घुमत. पूर्वी असं नमस्कार केलेले चित्र असायचं दारात, नमस्कार केलेले चित्र असायचं आणि खाली लिहायचं, आम्ही आपले स्वागत करत आहोत. किती काळ बदलला. एखाद्या याचकाला वाटलं की या घरातून काहीतरी दान दक्षिणा घेणे, तो याचक जेव्हा दारात येतो तो त्याला बेल दिल्यापणे त्या अगोदर तो बेल दाबतो आणि मग आतून एक चिडका स्वर येतो, कोण आहे.